अशी रात्र जिचं नाव ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. आजही काही लोक म्हणतात, अमावस्येला बाहेर जाऊ नका, झाडाखाली थांबू नका. या रात्री विचित्र घटना घडतात. पण हे खरंच सत्य आहे की ही फक्त आपल्या मनाने निर्माण केलेली भीती आहे? आणि अशी कोणती वैज्ञानिक गोष्ट आहे जी समजल्यावर अमावस्येकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल? शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण जाणून घेणार आहोत अमावस्येचं खरं विज्ञान. लहानपणापासून आपण अनेक गोष्टी ऐकत मोठे झालो. अमावस्येला बाहेर जाऊ नको, स्मशानाजवळ जाऊ नको, जंगलात जाऊ नको, रात्री एकटं फिरू नको. पिढ्यानपिढ्या सांगितल्या गेलेल्या गोष्टींमुळे अनेकांच्या मनात अमावस्येबद्दल भीती निर्माण झाली. पण खरंच अमावस्या भीतीदायक असते का? की अंधारामुळे आपला मेंदूच आपल्याला फसवतो? आपला मेंदू धोका ओळखण्यासाठी बनलेला आहे. जेव्हा आपल्याला स्पष्ट दिसत नाही तेव्हा मेंदू अपूर्ण माहिती स्वतः भरून काढतो. म्हणूनच झाडाची सावली एखादी व्यक्ती असल्यासारखी वाटते. वाऱ्याने हलणाऱ्या फांद्या कुणीतरी चालत असल्याचा भास होतो आणि घुबडाचा आवाज किंवा पानांची सळसळ भीती वाढवते. म्हणून अनेक वेळा आपण अंधाराला नाही तर स्वतःच्या कल्पनांना घाबरत असतो. ज्या अंधाराला आपण घाबरतो त्याच अंधारात निसर्गाचं दुसरं जग जागं होतं. घुबड त्याच्या तीक्ष्ण नजरेने शिकार शोधत असतं. वटवाघूळ प्रतिध्वनीच्या मदतीने अगदी लहान कीटकांनाही अचूक पकडतं. कोल्हे तर काही भागात बिबटेही याच वेळेत अधिक सक्रिय होतात, कारण अंधार हा त्यांचा मित्र असतो. तर ससे, उंदीर आणि इतर छोटे प्राणी प्रत्येक आवाज ऐकत स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. ही रात्र त्यांच्यासाठी जगण्याची परीक्षा असते. पण अंधार म्हणजे फक्त शिकारी नाही. जंगलात काजवे चमकू लागतात. त्यांचा प्रकाश जादू नसतो, तो त्यांचा संवाद असतो. अनेक कीटक चंद्रप्रकाशाचा वापर करून दिशा शोधतात. अमावस्येच्या रात्री त्यांचं वर्तनही बदलतं. म्हणून आपल्याला रिकामी वाटणारी रात्र प्रत्यक्षात हजारो जीवांच्या हालचालींनी जिवंत असते. फक्त जंगलच नाही, समुद्रही अमावस्येच्या काळात बदलतो. सूर्य आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे भरती अधिक तीव्र होऊ शकते. याचा परिणाम किनाऱ्यावरील परिसंस्था, सागरी जीव आणि मासेमारीवरही दिसून येतो. म्हणून अमावस्या फक्त आकाशातील घटना नाही तर संपूर्ण निसर्गाशी जोडलेली आहे. आता सर्वात मोठं सत्य, अमावस्या गूढ नाही, ती पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्या स्थानामुळे निर्माण होणारी पूर्णपणे नैसर्गिक खगोलीय अवस्था आहे. पण या रात्रीचा अंधार निसर्गासाठी अमूल्य आहे. आज आपण कृत्रिम प्रकाशाने रात्र उजळून टाकली आहे आणि याच कृत्रिम प्रकाशामुळे अनेक पक्षी, कीटक आणि निशाचर जीवांचं नैसर्गिक जीवन विस्कळीत होत आहे. म्हणून अंधार म्हणजे भीती नाही, अंधार म्हणजे निसर्गाचा श्वास आहे. पुढच्या वेळी अमावस्येची रात्र असेल तेव्हा आकाशात चंद्र शोधू नका. क्षणभर शांत उभे राहा आणि लक्षात ठेवा, याच अंधारात निसर्गाचं सर्वात अद्भुत जग जागं झालेलं असतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो निसर्गप्रेमी मित्रांसोबत नक्की शेअर करा. योगदान फाउंडेशन, जिथे प्रत्येक प्रयत्न हा निसर्गासाठी असतो.